नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आजचा विषय आहे इतिहास. इतिहासाबद्दल आपण काही 100 प्रश्न घेणार आहोत. तर चला मग. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी कोणता गड सर्वप्रथम जिंकला? ए. रायगड, बी. तोरणा, सी. पुरंदर, डी. सिंहगड. याचं उत्तर आहे तोरणा. शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते? ए. समर्थ रामदास, बी. तुकाराम महाराज, सी. संत एकनाथ, डी. ज्ञानेश्वर. याचं उत्तर आहे ए. समर्थ रामदास. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केव्हा केला? ए. 1674, बी. 1660, सी. 1680, डी. 1670. याचं उत्तर आहे 1674. राया आणि शिवा या नावाने कोण ओळखले जात होते? ए. संभाजी महाराज, बी. शिवाजी महाराज, सी. तानाजी मालुसरे, डी. हिरोजी इंदुलकर. याचं उत्तर आहे शिवाजी महाराज. औरंगजेबचा मृत्यू कधी झाला? ए. 1700, बी. 1707, सी. 1710, डी. 1699. याचं उत्तर आहे 1707. दिल्लीच्या सिंहासनावर बसणारा पहिला मुघल सम्राट कोण होता? ए. बाबर, बी. हुमायून, सी. अकबर, डी. शेरशाह. याचं उत्तर आहे बाबर. खांदेरी बेटाचे युद्ध कोणत्या सुलतानात सोबत झाले? ए. आदिलशाह, बी. निजामशाह, सी. पोर्तुगीज, डी. इंग्रज. याचं उत्तर आहे पोर्तुगीज. राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांना कोणता किताब मिळाला? ए. छत्रपती, बी. महाराज, सी. स्वामी, डी. राजे. याचं उत्तर आहे ए. छत्रपती. तानाजी मालुसरे यांनी कोणता गड जिंकला? ए. पुरंदर, बी. रायगड, सी. सिंहगड, डी. लोहगड. याचं उत्तर आहे सिंहगड. चापेकर बंधूंनी कोणत्या अधिकाऱ्याची हत्या केली? ए. रॅड, बी. कर्झन, सी. माउंटबॅटन, डी. हेस्टिंग. याचं उत्तर आहे रॅड अधिकाऱ्याची. स्वराज्य स्थापनेस शहाजींचे कोणते योगदान होते? ए. दिल्लीत लढाई केली, बी. विजापूरच्या बाजूने युद्ध केले, सी. दक्षिणेत जहागिरी राखली, डी. शिवाजी महाराजांचे शिक्षण घडवले. उत्तर आहे सी. दक्षिणेत जहागिरी राखली. पेशव्यांची सुरुवात केव्हा झाली व कोणी केली? ए. बाजीराव दुसरा, बी. नानासाहेब, सी. बालाजी विश्वनाथ, डी. माधवराव पेशवा. याचं उत्तर आहे बालाजी विश्वनाथ. तानाजी मालुसरे कोणत्या किल्ल्यावर शहीद झाले? ए. रायगड, बी. सिंहगड, सी. तोरणा, डी. पुरंदर. याचं उत्तर आहे सी. सिंहगड, बी. सिंहगड. स्वातंत्र्याचे पहिले स्वातंत्र्य संग्राम कधी झाला?
ए 1757, बी 1857, सी 1905, डी 1942. याचं उत्तर आहे 1857. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे वाक्य कोणी म्हटले? ए महात्मा गांधी, बी सुभाषचंद्र बोस, सी लोकमान्य टिळक, डी गोपालकृष्ण गोखले. याचं उत्तर आहे लोकमान्य टिळक. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? ए लॉर्ड कर्झन, बी लॉर्ड माउंटबॅटन, सी लॉर्ड विल्यम बेटिंक, डी लॉर्ड कॅनिंग. याचं उत्तर आहे डी लॉर्ड कॅनिंग. महात्मा गांधीजींची चळवळीचे अस्त्र म्हणून काय वापरले? ए सशस्त्र क्रांती, बी सत्य आणि अहिंसा, सी विदेशी मालावर बहिष्कार, डी धार्मिक आंदोलन. याचं उत्तर आहे सत्य आणि अहिंसा. मध्ये सुरू झालेली चळवळ कोणती होती? ए 40चा उठाव, बी भारत छोडो, सी असहकार चळवळ, डी सविनय कायदेभंग. याचं उत्तर आहे सी असहकार चळवळ. वंदे मातरम गीत कोणी लिहिले? ए रवींद्रनाथ टागोर, बी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, सी लोकमान्य टिळक, डी बाळ गंगाधर टिळक. याचं उत्तर आहे बंकिमचंद्र चटर्जी. दिल्लीवर मराठ्यांनी किती वेळा सत्ता मिळवली? ए एकदा, बी 2 वेळा, सी 3 वेळा, डी 4 वेळा. याचं उत्तर आहे 2 वेळा. महात्मा गांधींनी पहिले सत्याग्रह कुठे सुरू केले? ए मुंबई, बी चंपारण्य, सी अहमदनगर, डी कोलकाता. याचं उत्तर आहे चंपारण्य. भारत छोडो आंदोलन कधी झाले? ए 1930, बी 1942, सी 1947, डी 1919. याचं उत्तर आहे बी 1942. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोठे झाला? ए तोरणा, बी सिंहगड, सी रायगड, डी लोहगड. याचं उत्तर आहे रायगड. स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? ए महात्मा गांधी, बी सरदार पटेल, सी जवाहरलाल नेहरू, डी सुभाषचंद्र बोस. याचं उत्तर आहे सी जवाहरलाल नेहरू. झाशीची राणी लक्ष्मीबाई कोणत्या युद्धात शहीद झाली? ए 1857च्या उठावात, बी प्लासीची लढाई, सी बक्सरची लढाई, डी पानिपतचे युद्ध. याचं उत्तर आहे 1857. शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे कोठे सेवेत होते? ए इंग्रज, बी मुघल, सी राज्यातील निजामशाही आणि आदिलशाही, डी पोर्तुगीज. याचं उत्तर आहे सी राज्यामधील निजामशाही आणि आदिलशाही. 1947 मध्ये भारताचे विभाजन कशावरून झाले? ए धर्म, बी भाषा, सी प्रांत, डी राजकीय विचार.
याचं उत्तर आहे हे धर्म. महात्मा गांधी यांनी राष्ट्रपिता कोणी संबोधले? ए. नेहरू, बी. सुभाषचंद्र बोस, सी. पटेल, डी. टिळक. याचं उत्तर आहे बी. सुभाषचंद्र बोस. 1930 सालाचे नमक सत्याग्रह कुठे झाले? ए. दिल्ली, बी. साबरमती, सी. मुंबई, डी. चंपारण्य. याचं उत्तर आहे बी. साबरमती. पानिपतची तिसरी लढाई कोणामध्ये झाली? ए. मराठे अफगाण, बी. मुघल मराठे, सी. मुघल इंग्रज, डी. मराठी शीख. याचं उत्तर आहे ए. मराठे अफगाण. भारताचा संविधान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ए. 15 ऑगस्ट, बी. 26 जानेवारी, सी. 2 ऑक्टोबर, डी. 1 मे. याचं उत्तर आहे 15 ऑगस्ट. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? ए. राजेंद्र प्रसाद, बी. राधाकृष्णन, सी. नेहरू, डी. अब्दुल कलाम. याचं उत्तर आहे राजेंद्र प्रसाद. शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? ए. 1630, बी. 1627, सी. 1640, डी. 1612. याचं उत्तर आहे 1630. शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध कोठे केला? ए. रायगड, बी. प्रतापगड, सी. सिंहगड, डी. राजगड. याचं उत्तर आहे बी. प्रतापगड. लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र चालवले? ए. केसरी, बी. नवभारत, सी. जनतेचा आवाज, डी. हरिजन. याचं उत्तर आहे केसरी. आर्य समाज संस्थेची स्थापना कोणी केली? ए. राजाराम मोहन राय, बी. दयानंद सरस्वती, सी. विवेकानंद, डी. गोखले. याचं उत्तर आहे बी. दयानंद सरस्वती. बालाजी विश्वनाथ यांनी मराठा साम्राज्याच्या इतिहासात कोणती महत्त्वाची भूमिका बजावली? ए. त्यांनी मराठा साम्राज्याची राजधानी पुणे येथे हलवली. बी. त्यांनी छत्रपती शाहूच्या कारकिर्दीत पेशवे म्हणून काम पाहिले आणि मराठ्यांची सत्ता मजबूत केली. सी. त्यांनी स्वतंत्र मराठा राज्याची घोषणा केली आणि मुघलाविरुद्ध युद्ध पुकारले. डी. त्यांनी इंग्रजांशी तह करून मराठ्यांना व्यापाराचे अधिकार दिले. याचं उत्तर आहे बी. त्यांनी छत्रपती शाहू कारकिर्दीत पेशवे म्हणून काम पाहिले आणि मराठ्यांची सत्ता मजबूत केली. सुभाषचंद्र बोस यांनी कोणती फौज स्थापन केली होती? ए. हिंदुस्थान सेना, बी. स्वराज्य दल, आझाद हिंद फौज, डी. भारत सेना. याचं उत्तर आहे आझाद हिंद फौज. जय जवान जय किसान हे वाक्य कोणी दिले? ए. पंडित नेहरू, बी. इंदिरा गांधी, सी. लालबहादूर शास्त्री, डी. राजीव गांधी. याचं उत्तर आहे लालबहादूर शास्त्री. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना केव्हा केली? 1645, 1674, 1666, 1650. याचं उत्तर आहे 1674.
गांधीजींनी चंपारण्य आंदोलन का सुरू केले? ए. जमीनदारांचे शोषण थांबवण्यासाठी. बी. ब्रिटिशांना कर वाढवण्यासाठी. सी. खादी प्रचारासाठी. डी. दलितांच्या हक्कासाठी. याचं उत्तर आहे ए. जमीनदारांचे शोषण थांबवण्यासाठी. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हे वाक्य कोणाचे होते? ए. लोकमान्य टिळक. बी. महात्मा गांधी. सी. सुभाषचंद्र बोस. डी. गोपालकृष्ण गोखले. याचं उत्तर आहे लोकमान्य टिळक. 1857च्या उठावाचे नेतृत्व कानपूरमध्ये कोणी केले? ए. तात्या टोपे. बी. नानासाहेब. सी. राणी लक्ष्मीबाई. डी. बहादूरशाह. याचं उत्तर आहे नानासाहेब. भारत छोडो आंदोलनाची घोषणा कधी झाली? 8 ऑगस्ट 1942, 15 ऑगस्ट 1947, 26 जानेवारी 1930, 12 मार्च 1930. याचं उत्तर आहे ए. 8 ऑगस्ट 1942. कारगिल युद्ध कोणत्या वर्षी झाले? ए. 1999. बी. 1990. सी. 2000. डी. 1995. याचं उत्तर आहे ए. 1999. राज्यघटनेचा जनक म्हणून कोण ओळखले जातात? ए. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बी. महात्मा गांधी. सी. नेहरूजी. डी. पटेल. ए. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. राणी लक्ष्मीबाई कोणत्या संस्थानाच्या राणी होत्या? ए. झाशी. बी. नागपूर. सी. सातारा. डी. ग्वाल्हेर. याचं उत्तर आहे झाशी. भारताची पहिली महिला पंतप्रधान कोण होत्या? ए. इंदिरा गांधी. बी. सरोजिनी नायडू. सी. सुषमा स्वराज. डी. विजयालक्ष्मी पंडित. याचं उत्तर आहे इंदिरा गांधी. पहिले स्वातंत्र्य युद्ध कोणत्या वर्षी झाले? ए. 1857. बी. 1885. सी. 1757. डी. 1947. हे उत्तर आहे ए. 1857. दिल्ली चलो हे घोषवाक्य कोणाचे होते? सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, टिळक, नेहरू. याचं उत्तर आहे ए. सुभाषचंद्र बोस. शारदा कायदा कोणत्या विषयावर होता? मुलीच्या विवाहाचे वय. बी. जमीन महसूल. सी. शिक्षण. डी. धार्मिक सुधारणा. उत्तर आहे ए. मुलीच्या विवाहाचे वय. कोणते ऐतिहासिक व्यक्तिमत्व देशबंधू म्हणून ओळखले जाते? ए. चित्तरंजन दास. बी. सुभाषचंद्र बोस. सी. गोखले. डी. वल्लभभाई पटेल. याचं उत्तर आहे ए. चित्तरंजन दास. फास्ट वॉर ऑफ इंडिपेंडेन्स या पुस्तकाचे लेखक कोण? ए. विन्सेंट स्मिथ. बी. कार्ल मार्क्स. सी. पी. डी. सावरकर. डी. महात्मा गांधी. याचं उत्तर आहे सी. पी. डी. सावरकर. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली?
ए महात्मा गांधी, बी नेताजी सुभाषचंद्र बोस, सी भगतसिंग, डी सरदार पटेल. याचं उत्तर आहे सुभाषचंद्र बोस. स्वातंत्र्य चळवळीत नमक सत्याग्रह कुठे सुरू झाला? ए अहमदनगर, बी साबरमती, सी नागपूर, डी मुंबई. याचं उत्तर आहे बी साबरमती. पहिला मुघल सम्राट कोण होता? ए बाबर, बी हुमायून, सी अकबर, डी शेरशाह. याचं उत्तर आहे बाबर. जालियनवाला बाग हत्याकांड कोणी घडवले? ए जनरल डायर, बी लॉर्ड कर्झन, सी माउंटबॅटन, डी नेहरूजी. याचं उत्तर आहे जनरल डायर. भारताचे पहिले राष्ट्रपतीचे नाव काय होते? ए राजेंद्र प्रसाद, बी डॉक्टर राधाकृष्णन, सी डॉक्टर आंबेडकर, डी जवाहरलाल नेहरू. याचं उत्तर आहे राजेंद्र प्रसाद. अकबराचा नवरत्न कोणता नव्हता? एक तानसेन, बी बिरबल, सी राजा मानसिंग, सी शिवाजी. याचं उत्तर आहे शिवाजी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला? ए मुंबई, बी इंदूर, सी मऊ, डी महू. माफ करा, सॉरी, इथं दोन ऑप्शन एकसारखे झाले. याचं उत्तर आहे डी महू. स्वदेशी आंदोलन सर्वप्रथम कधी सुरू झाले? ए 1905, बी 1919, सी 1920, या डी 1930. याचं उत्तर आहे 1905. 1930 मध्ये दांडी यात्रा कोणी केली? ए महात्मा गांधीजी, बी नेहरूजी, सी पटेल, डी सुभाषचंद्र बोस. याचं उत्तर आहे ए महात्मा गांधी. भगतसिंग यांना कोणत्या खटल्यात अशी शिक्षा झाली? ए दिल्लीचा कट, बी लाहोरचा कट, सी असेंब्ली बॉम्ब, डी काकोरी खटला. याचं उत्तर आहे बी लाहोरी कट. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? ए 1885, बी 1895, सी 1905, डी 1875. याचं उत्तर आहे 1885. व्हिडिओ जर आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. राजाराम मोहन राय यांनी कोणती संस्था स्थापन केली? ए आर्य समाज, बी ब्राह्मण समाज, सी प्रार्थना समाज, डी सत्यशोधक समाज. याचं उत्तर आहे ब्राह्मण समाज. सती प्रथा बंद करण्यासाठी कोणी प्रयत्न केला? ए दयानंद सरस्वती, बी महात्मा गांधी, सी राजाराम मोहन राय, डी गोपाळकृष्ण गोखले. याचं उत्तर आहे राजाराम मोहन राय. इन्कलाब जिंदाबाद हे घोषवाक्य कुणी दिले? ए भगतसिंग, बी गांधीजी, सी बोस, डी आझाद. याचं उत्तर आहे भगतसिंग. कोणते व्यक्तिमत्व लाल बाल पाल मध्ये येत नाही?
लाला लजपतराय, बी बाल गंगाधर टिळक, सी गोपालकृष्ण गोखले, डी बिपिनचंद्र पाल. याचं उत्तर आहे गोपालकृष्ण गोखले. भारतात ब्रिटिशांची राज्याची सुरुवात कधी झाली? ए 1757, बी 1857, सी 1761, डी 1800. याचं उत्तर आहे ए 1757. महात्मा गांधीचा पहिला सत्याग्रह भारतात कुठे झाला? चंपारण्य. अखंड भारतची संकल्पना कोणी मांडली? हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मांडली. भारताचे लोहपुरुष म्हणून कोण ओळखले जातात? ए सरदार वल्लभभाई पटेल, बी नेताजी, सी राजेंद्र प्रसाद, डी अटलभाई वाजपेयी. याचं उत्तर आहे सरदारभाई वल्लभभाई पटेल. असहकार आंदोलन कधी सुरू झाले? ए 1920, बी 1919, सी 1930, डी 1942. याचं उत्तर आहे 1920. सरोजिनी नायडू कोणत्या राज्याची पहिली महिला राज्यपाल होत्या? ए उत्तर प्रदेश, बी महाराष्ट्र, सी मध्य प्रदेश, डी कर्नाटक. याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. चंद्रगुप्त मौर्याचा गुरु कोण होता? ए चाणक्य, बी विशाखादत्त, सी बृहस्पती, डी वल्लभाचार्य. याचं उत्तर आहे ए चाणक्य. अशोकाने धर्म प्रचारासाठी कोणती लिपी वापरली होती? ए ब्राह्मी लिपी, बी खरोष्टी लिपी, सी नागरी लिपी, डी देवनागरी लिपी. याचं उत्तर आहे ब्राह्मी लिपी. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? ए 1674, बी 1670, सी 1664, डी 1680. याचं उत्तर आहे 1674. हिंदी स्वराज्य हे पुस्तक कोणी लिहिले? ए महात्मा गांधीजींनी, बी नेहरूजींनी, सी आंबेडकरजींनी, डी टिळक यांनी. याचं उत्तर आहे गांधीजींनी. राज्यक्रांती दल म्हणजे गद्दार पार्टीची कोठे स्थापन झाली? ए अमेरिका, बी इंग्लंड, सी भारत, डी कॅनडा. याचं उत्तर आहे अमेरिका. वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले? ए बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, बी रवींद्रनाथ टागोर, सी गांधीजी, डी सुभाषचंद्र बोस. याचं उत्तर आहे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. सत्यशोधक समाज कोणी स्थापन केला? ए महात्मा फुले, बी बाबासाहेब आंबेडकर, सी राजाराम मोहन राय, डी गांधीजी. याचं उत्तर आहे महात्मा फुले. पुणे करार कोणामध्ये झाला? ए गांधीजी आंबेडकर, बी आंबेडकर नेहरू, सी बोस गांधी, डी गोखले आंबेडकर. याचं उत्तर आहे गांधीजी आंबेडकर. हरिजन हा शब्द गांधीजींनी कोणासाठी वापरला? ए दलित, बी महिला, सी मुस्लिम, डी सैन्य. उत्तर आहे ए दलित. व्यास कोणत्या ग्रंथाचे लेखक आहे? महाभारत, बी रामायण, सी वेद, डी उपनिषद. याचं उत्तर आहे महाभारत. त्रिपिटक कोणत्या धर्माचा ग्रंथ आहे? बौद्ध
बी जैन, सी हिंदू, डी इस्लाम. याचं उत्तर आहे बौद्ध. अशोक कोणत्या वंशाचा होता? ए मौर्य समाजाचा, बी गुप्त समाजाचा, सी चोल, डी मुघल. याचं उत्तर आहे मौर्य समाजाचा. स्वामी विवेकानंदांनी 1893 भाषण कुठे केले? ए शिकागो, बी लंडन, सी पॅरिस, डी मुंबई. याचं उत्तर आहे शिकागो. लोकमान्य टिळकांनी कोणती साप्ताहिक चालवला? ए केसरी, बी हरिजन, सी नवजीवन, डी मराठा. याचं उत्तर आहे केसरी. पंडित नेहरू यांचे आत्मचरित्र कोणते आहे? ए टुवर्ड फ्रीडम, बी हिस्टोरी ऑफ इंडिया, सी माय एक्सपेरिमेंट टू विथ टू, टी केसरी. याचं उत्तर आहे टुवर्ड फ्रीडम. अखंड भारतची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली? ए सावरकर, बी गांधीजी, सी आंबेडकर, सी पटेल. याचं उत्तर आहे सावरकर. जिजामाता कोणत्या वडिलांची मुलगी होती? ए जाधवराव, बी भोसले, सी मोहिते, सी शिंदे. याचं उत्तर आहे जाधवराव. शाहिस्तेखानाची बोट कोणी छाटली? ए शिवाजी महाराज, बी संभाजी महाराज, सी तानाजी, सी जिजाबाई. याचं उत्तर आहे शिवाजी महाराज. गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? महात्मा फुले, बी आंबेडकरजी, सी गांधीजी, डी नेहरू. याचं उत्तर आहे महात्मा फुले. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे वाक्याचे लेखक कोण आहे? ए टिळक, बी गांधी, सी नेहरू, डी बोस. याचं उत्तर आहे टिळक. दस्तऐवज मंडळाचे म्हणजे ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष कोण होते? ए बाबासाहेब आंबेडकर, सी नेहरूजी, सी गांधीजी, डी पटेल. याचं उत्तर आहे बाबासाहेब आंबेडकर. डेक्कन एज्युकेशन सोसायटी कोणी स्थापन केली? ए टिळक, बी गांधीजी, सी बोस, डी आंबेडकर. याचं उत्तर आहे टिळक. मध्ये भारताची राजधानी कोठे हलवली? ए कोलकाता ते दिल्ली, बी मुंबई ते दिल्ली, सी दिल्ली ते आग्रा, डी दिल्ली ते कोलकाता. याचं उत्तर आहे कोलकाता ते दिल्ली. अण्णाभाऊ साठे हे कोणत्या चळवळीशी संबंधित होते? एक दलित चळवळ, बी स्वातंत्र्य, सी शेतकरी, डी महिला. याचं उत्तर आहे दलित चळवळ. गोवा मुक्ती आंदोलन कोणत्या वर्षी यशस्वी झाले? याचं उत्तर आहे 1961. संविधान दिन भारतात कधी साजरा केला जातो? ए 26 नोव्हेंबर, बी 15 ऑगस्ट, सी 26 जानेवारी, डी 2 ऑक्टोबर. याचं उत्तर आहे 26 जानेवारी. याचबरोबर आपले 100 प्रश्न संपतात. व्हिडिओ जर आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. असे व्हिडिओ तुम्हाला समोर पण पाहण्यात येईल.